नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे शनिवार. तर मी लक्ष्मी तुमचं परत एकदा माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता थंबनेल आणि टायटल बघून तुमच्या लक्षात आले असेल किंवा थोडीशी तुम्हाला हिंट भेटलीच असेल की आजच्या ब्लॉग मध्ये काय इंटरेस्टेड असणार आहे. तर जे कोणी म्हणजे न्यू कपल आहेत किंवा ज्यांना अजून मूल वगैरे झालेलं नाहीये किंवा जे मुलाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि जे कोणी बाळूमामा भक्त आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही प्लीज कंटिन्यू पहा. तुम्हाला बाळूमामाचे अनुभव त्याचबरोबर त्यांचे विचार सगळं काही तुम्हाला या चॅनल वरती बघायला भेटणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. छान छान रील्स सुद्धा पाहायला भेटणार आहेत. माझी इंस्टा पेज सुद्धा आहे, ते पण खाली मेन्शन करते. फेसबुक पेज पण आहे, ते पण नक्की जाऊन तुम्ही व्हिजिट द्या. तिथं पण फॉलो करून घ्या. तर वेळ न घालवता मी मेन टॉपिक कडे वळते. आज ब्लॉग बनवण्याचं मेन कारण काय आहे ते तुम्हाला माझ्या डेली रुटीन सोबत शेअर करणार आहे. कारण आज अगदी स्पेशल असा व्हिडिओ मी बनवू शकत नाही. मला घरातली कामे, व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ शूट, कंटेंट क्रिएट करण्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळच भेटत नाही. त्यामुळे तुमच्या आलेल्या कमेंट रिलेटेड एक ब्लॉग शूट करावा असं मला म्हणजे वेळ तितका भेटत नाही. म्हणून म्हटलं जे जनरल आपलं डेली ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुमच्यासोबत रोज एक एक कमेंट मी शेअर करत जाईल. तर तुम्हाला सगळ्यांना जय बाळूमामा. आता बाळूमामाचा जो काही चमत्कार, त्यांचं जे काही गोष्टी, त्यांचे विचार म्हणा, त्यांची कीर्ती म्हणा काय आहे ती सगळी बाळूमामा भक्तांना माहिती आहे. म्हणजे लाखो जे भक्त आहेत ते बाळूमामाचे भक्त आहेत ते दर अमावस्याची वारी करण्यासाठी जातात. हे बऱ्याच जणांना माहिती आहे. कोण कोण जाते मला खाली कमेंट करून सांगा. तुम्ही जर बाळूमामाच्या दर्शनाला जात असाल, बाळूमामावरती विश्वास असेल तुमचा, तुम्ही त्यांचे भक्त असाल ना, तर मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर एखादा बाळूमामाचा अनुभव आला असेल आणि त्या रिलेटेड जर तुम्हाला एखादा व्हिडिओ म्हणजे तुमचा अनुभव जर असेल तर मला सांगा कमेंट करून. तो पण मी अनुभव इतर भाविक भक्तांसोबत नक्की शेअर करेन. तर बाळूमामाची कीर्तीच खूप महान आहे. ते खूप मोठे, खूप महान महादेवाचा अवतार आहे. आणि त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे जे ते बोललेले आहेत त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी साक्षात उतरलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण झालेल्या आहेत. आणि खरंच बाळूमामाचा एक शब्द अगदी पानासारखा लागतो. त्यांनी दिलेला आशीर्वाद म्हणा, त्यांनी बोललेले शब्द म्हणा, त्यांनी म्हटलेल्या गोष्टी म्हणा, सगळ्या सगळ्या खऱ्या होतात. आता हे सगळं बाळूमामाच्या भक्तांना माहितीच असेल. तर हल्लीच गेलेल्या 2-3 दिवसाच्या पाठीमागे मला एक कमेंट आलेली आहे की त्यांना मूल नाहीये. असं डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही कारण थोडासा नाजूकसा विषय आहे हा. तर त्यांची कमेंट अशी आहे की त्यांना मूल होत नाहीये. तर ते असं म्हणतायत की मी पण बाळूमामाला जातोय, म्हणजे ते बाळूमामाला जातात, बाळूमामाचं दर्शन, बाळूमामाची अमावस्येची वारी करतायत. तर त्यांची कमेंट होती की ते विचारतात की मूल बाळ होण्यासाठी बाळूमामाची काही विशेष अशी भक्ती आहे का किंवा विशेष असं काही करावं लागतं का. तर तेच तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला सुद्धा संतान प्राप्ती नसेल, तुम्हाला सुद्धा एखादं मूलबाळ झालं नसेल, तुमचं लग्न बरेच दिवस झाले असतील, तुमचं लग्न होत नसेल, या सगळ्या गोष्टी बाळूमामाजवळ सोडवल्या जातात. कोणताही काळा धंदा, त्याचबरोबर कोणत्याही अंधश्रद्धेला धरून नाही आहे. ही श्रद्धेची गोष्ट आहे, ही भक्तीची गोष्ट आहे. साक्षात महादेवाचा अवतार विठ्ठल रुक्मिणी, त्याचबरोबर पट्टणकोलचा हरसिद्धनाथ या देवांनी देव प्रसन्न होऊन बाळूमामाला हे जे वरदान दिलेलं आहे त्यांचंच तुम्हाला म्हणजे बाळूमामाचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो, तुमच्या गोष्टी पूर्ण होतात. या कोणत्याही अंधश्रद्धेच्या गोष्टी नाही आहेत. आणि प्लीज कृपा करून तुम्ही कोणतीही वाईट कमेंट बाळूमामा विषयी अजिबात करू नका. ते देव जितकं दिसतात तितके साधे भोळे नाही आहे. बोललेला एक ना एक शब्द खरा होतो. मग तुमच्या वाटेतून जर एखादा तरी गोष्ट तोंडातून जर व्यक्त झाली तरी त्याचं तुम्हाला फळ भेटेलच. म्हणजे चांगलं असू दे किंवा वाईट असू दे. तर चला, आज मला थोडस आता भांडी वगैरे धुवायचे आहेत, कपडे लादी वगैरे पुसायचंय. ते घरातलं रुटीन शेअर करता करता मी तुम्हाला मूल होण्यासाठी बाळूमामाची विशेष अशी भक्ती करावी लागते की नाही. तर मंडळी, महादेवाचा अवतार असणारे श्री सद्गुरु संत बाळूमामा हे जे देव आहे किंवा देव आहे ना, हे खरं साक्षात आता सध्या म्हणजे आपल्या अवतीभोवतीच आहेत असं म्हणा. कारण ते आपल्या कामातून किंवा आपल्या ह्याच्यातून, आपल्या वागण्यातून कधी ना कधी नक्की दिसतात. जे भक्त आहेत ना त्यांना त्यांचे नक्की जाणीव होते किंवा ते आहे, त्यांचं अस्तित्व त्यांना नक्की माहिती आहे. जर आपण एखाद्या म्हणजे एक जो कट्टर भक्त असतो, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता मी माझंच सांगते
जर तुम्ही त्या बाळूमामाची मनापासून भक्ती केली, मनापासून त्यांची आरती वगैरे म्हटली ना, तर अगदी अंगावरती असे शहारे आलेले असतात, असे काटे उभे राहिलेले असतात. मग विचार करा तुम्ही बाळूमामाची भक्ती किंवा बाळूमामा हे देव किती श्रेष्ठ आहे. बाळूमामापाशी अगदी कॅन्सर म्हणा किंवा अन्य कोणतेही रोग असू देत, करणी, बांधणी, त्याचबरोबर काय ॲक्सिडेंट, त्याचबरोबर जे काही जन्मताच अपंग असतात, त्याचबरोबर ज्या कोणत्याही तुमच्या आयुष्यातल्या ज्या की कोणत्याही अडचणी असू देत, त्या सगळ्या अडचण्या बाळूमामाच्या मंदिरात गेल्यानंतर किंवा बाळूमामाची भक्ती केल्यानंतर त्या कंप्लीट होतात, पूर्ण होतात. आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, समृद्धी लाभते. आपल्याला आयुष्य म्हणजे दीर्घायुष्य लाभतं, असं मला तरी वाटतंय. खरंच बाळूमामाचा अनुभव म्हणजे जे बाळूमामाचे खरंच कट्टर भक्त आहेत, ज्यांना बाळूमामा आतापर्यंत त्यांचा चमत्कार ज्यांना ज्यांना झालाय ना, त्यांना बाळूमामाचं महत्त्व माहिती आहे. पण ज्यांना काही माहिती नाही ना, त्यांना कितीही सांगा त्यांना काही फरक पडणार नाही. जर तुम्हाला बाळूमामा हे देव कसे आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला सगळे काही त्यांचे अनुभव त्याचबरोबर ज्या घटना घडल्या किंवा त्यांचं जे काही सांगणं, बोलणं, त्यांचं राहणं, जे तुम्हाला अडचणी असतील किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ते सगळं काही मी या माझ्या चॅनलवरती हळूहळू शेअर करत जाईन. तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करून विचारा. आणि बाळूमामाची एक आरती आहे आणि आता विशेष म्हणजे मेन टॉपिककडे वळायचं म्हटलं तर बाळूमामाची भक्ती कशी करायची, आता हे बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल. कारण जे बाळूमामाचे असे ऐकून आहेत, बाळूमामा खरंच खूप श्रेष्ठ आहेत, सद्गुरू संत बाळूमामा, सद्गुरू संत बाळूमामा, आमोशाची वारी, मामाच्या दारी, असे इन्स्टावरती भयंकर व्हिडिओ अपलोड म्हणजे केले जातात. आणि बाळूमामाचं जे काही सत्व आहे ते इन्स्टावरती म्हणजे जे काही हे आहे आजकाल भाविक भक्त जे आहेत जसं की माझ्यासारखे आहे, ते सोशल मीडियावरती अपलोड करतात आपले अनुभव म्हणा, आपल्या गोष्टी, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात काय घडलं, बाळूमामामुळे ते कसे आले समोर किंवा त्यांच्या आयुष्यात कसं सुख आलं, सगळ्या गोष्टी ते शेअर करतात. आणि मी पण तितका छोटासा प्रयत्न करू इच्छिते की बाळूमामाची श्रद्धा जे का आहे ती तुमच्यासोबत पोहोचवावी. कारण आपल्या आयुष्यामध्ये एकच दुःख नसतं, भयंकर दुःख असतात. माणसाच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येतात, सुख-दुःख येतात. मग त्या दुःखातून माणूस हिरावून जाऊ नये किंवा कोणतेही वाईट पाऊल उचलू नये, त्यासाठी बाळूमामाच्या जर तुम्ही श्रद्धा ठेवला किंवा त्यांची जर भक्ती केली तर काय जातंय ना. म्हणजे आजकाल भयंकर असे मोठमोठे जे आहेत भोंदू बाबा वगैरे तुम्ही बघितलाच असाल, तर अशा बाबांना म्हणजे आहारी जाण्यापेक्षा तुम्ही सद्गुरू संत बाळूमामाचा जरी तुम्ही त्यांना आचरणात घेतलं, त्यांची भक्ती केली, त्यांची आरती केली, त्यांच्या अमावास्येला बाळूमामाची आरती भरते, सॉरी, अमावास्याला यात्रा भरते, म्हणजे यात्रेलाही मागे टाकेल इतकी मोठी भक्तांची संख्या जी आहे ती आपल्या आदमापूरच्या बाळूमामाला असते, जर अमावास्याला असते बरं का. आणि जर तुम्हाला बाळूमामाचं म्हणजे काही अस्तित्व किंवा त्यांचा चमत्कार जाणून घ्यायचाच असेल, तर तुम्ही एकदा आदमापूरच्या बाळूमामाला अमावास्येला जा. तिथं तुमच्या मनातली कोणतीही गोष्ट छोटी असो, मोठी असो, एकदा मागून बघा, कंप्लीट झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं सत्व त्या बाळूमामाचं आहे. थोडासा वेळ लागतो, मात्र तुम्ही म्हणजे देवानं जे ठरवलेलं आहे त्यावेळेत तेच बाळूमामा तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच देतात. माझ्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा, कोणताही गैरसमज करून घेऊ नका. तर मला कमेंट आली होती की आम्हाला मूल होत नाहीये, आम्ही आदमापूरच्या बाळूमामाला जातोय. तर त्यांनी आम्हाला विचारलं होतं की मूल होण्यासाठी असं विशेष असं काही देवाची भक्ती करावी लागते का? तर मला तुमचं सांगणं आहे, बाळूमामा असं म्हणत नाहीत की माझ्यासाठी हे कर, ते कर, देणगी दे किंवा असं त्यांचं काहीच म्हणणं नाहीये किंवा त्यांच्या मंदिरातच ये. त्यांचं म्हणणं एकच आहे बाळूमामाचं की तू चांगला वाग, नीतिमत्तेने वाग. त्याचबरोबर म्हणजे माझं नाव घे. दिवसातून मी तर आता साधारणतः सांगते तुम्हाला, जे बाळूमामाचे भक्त असतात ते अगदी बाळूमामाच्या आहारी गेलेले असतात. एक व्यसन म्हणतात ना, अगदी तसं. सकाळ उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत जय बाळूमामा, जय बाळूमामा, बाळूमामाच्या नावाने चांगलं असा गजर करत असतात. तर मला सांगायचं आहे, जर बाळूमामाकडे तुम्ही कोणतीही गोष्ट मागा, असं नाही की या गोष्टीसाठी तुम्ही अशी श्रद्धा केली पाहिजे, अशी भक्ती केली पाहिजे, हे दान केलं पाहिजे, ते दान केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कशीही श्रद्धा केलात तरी तुम्हाला बाळूमामा पावतात. फक्त बाळूमामाची एकच इच्छा असते की गरजूंना मदत करायचं. गरजूंना म्हणले जे स्वतः हाताने आपल्या पैसे कमवू शकत नाहीत अशांना बरं का. जे की ज्यांना हातपाय नाही आहे, डोळे नाही, अशांना.
नाहीतर जे रस्त्याकडेला बसतात त्यांनाही तुम्ही म्हणणार मी ह्याला गरजूला मदत केली होती आणि मला देव पावलाच नाही, असं नाही. बाळूमामा सांगतात जे खरंच गरजू आहेत त्यांनाच आपण मदत करायची, हेल्प करायची. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की माझ्या भरोशावर किंवा माझ्या नावाने कोणतीही देणगी देऊ नका, असे केल्याने त्याला मी जबाबदार राहणार नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मुक्या प्राण्यांची मदत करा, मुक्या प्राण्यांची सेवा करा. बाळूमामाचे जवळजवळ कितीतरी बघा नंबर आहेत, म्हणजे मेंढी माऊलींची ते बरेचसे भक्त जे आहेत ते सेवा करतात. तुम्हाला जर त्यांची सेवा करायची असेल, तुमच्या घरामध्ये खूप संकटे असतील, जसं की सांगता येत नाही तितकी संकटे असतील आणि तुम्हाला बाळूमामाची मनापासून भक्ती करायची असेल, तर तुम्ही एकदा मेंढी माऊलीची सेवा करा. एकदा अमावस्याला बाळूमामाच्या आदमापूरला जाऊन या. तिथे तुमची जी काही इच्छा असेल ती मनापासून मागा, देवाची मनापासून भक्ती करा आणि घरात मध्ये सुद्धा वातावरण शांत ठेवा, शांत राहा. इतरांच्या वाईट बोलू नका, इतरांच्या वाईटबद्दल सोचू नका, स्वतःबद्दल विचार करू नका वाईट. सदैव पॉझिटिव्ह राहा. माझा बाळूमामा आहे ना, तो एक ना एक दिवस माझी इच्छा नक्की पूर्ण करेल. हा तुमचं जे हे वाक्य आहे ना, हे वाक्य खरंच जीवनाचं सोनं करते बरं का. आणि असा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये विचार म्हणा किंवा तुमच्या स्वतःमध्ये असा बदल करा आणि नक्कीच तुमचं कोणतंही काम असू दे, कोणतीही गोष्ट, कोणतीही स्वप्न असू दे, ते बाळूमामा नक्की कंप्लीट करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही मेंढी माऊलीची सेवा कराल किंवा तुमच्या शेतीमध्ये जमिनीचे जसे की केस वगैरे असतात शिवाबद्दल वगैरे, म्हणजे हद्दीबद्दल वगैरे, तर अशा काही केसेस असतील तर तुम्ही मेंढी माऊली तुमच्या शेतामध्ये देवाच्या बसवा, 1-2 दिवस त्यांची सेवा करा. मेंढी माऊलीची ओटी भरा. आणि त्यानंतर आता ती ओटी वगैरे कसे भरायचं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी ते तुमच्यासोबत नक्कीच एका व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर देवीची ओटी भरा आणि जर तुम्हाला त्या म्हणजे मेंढी माऊलीच्या कानात तुम्हाला ती गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट कंप्लीट होईपर्यंत इतरांना कुणालाही काही बोलायचं नाहीये. ज्यावेळेस तुमची इच्छा कंप्लीट होईल त्याच वेळेस नक्की बोला. तर खरंच ह्या गोष्टी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की समजेल. तर ज्यांची कमेंट आली होती त्यांना मी सांगू इच्छिते, तुम्हाला असं कोणतीही विशेष अशी देवाची भक्ती नाही आहे. तुम्ही जसं जाताय तसं जात राहा, स्वतःमध्ये थोडेसे बदल करा. वेळ आली की तुम्हाला नक्की मूल होईल. आणि बाळूमामाच्या दरबारात गेलाय म्हटल्यावर तुम्ही मोकळ्या हाताने 100% येणार नाहीये, ही माझी तरी खात्री आहे. मी असं सहज म्हणून गेले होते तर माझ्या जीवनाचं सोनं झालंय. तर यावरूनच मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्ही बाळूमामाला जात असाल तर तुम्हाला 100% मूल होणार. थोडासा वेळ लागेल, मात्र 100% तुमच्या पदरी सोनंच पडणार आहे. ठीक आहे. तर बाळूमामाच्या भंडाराचा वगैरे अजिबात अनादर करायचा नाही. कोणतेही मांसाहारी वगैरे खाऊन देवाच्या भंडाऱ्याला शिवायचं नाही. तर आणखी काय तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की सांगा. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. जाता जाता जय बाळूमामा लिहा आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.